प्रसिद्ध असल्या लोणीच्या महाराष्ट्रातील भव्य कलगीतुरा सामन्यांच्या आयोजनासाठी किंवा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले शिरूर लोकसभेचे प्रथम संसदरत्न खासदार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील, गावचे सन्माननीय सरपंच, पंचक्रोशीतील सर्व मान्यवर मंडळी, उद्धवराव लंके साहेबांनी जसं सांगितलं तसा हा कार्यक्रम एका गावाचा, एका तालुक्याचा नाही, तर जिल्ह्याचा आणि जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या सगळ्या मंडळींनी गेली 31 वर्ष यशस्वी केलेला आहे। महाराष्ट्राची ही परंपरा आहे। कलगीतुऱ्याचा कार्यक्रम एवढा सहजासहजी एवढ्या मोठ्या संख्येने होत नाही। गावामध्ये यात्रा असेल ती यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आखाड्याच्या आधी कलगीतुऱ्याचा कार्यक्रम गावामध्ये असतो, परंतु गेली 31 वर्ष नागपंचमीचं औचित्य साधून श्रावणापासून बरोबर श्रावण सुरू झाल्यानंतर 5व्या दिवशी आपण हा कार्यक्रम करत असतो। अनेक शाहीर मंडळी, मग रामदास गुंडा असतील, साळुंके असतील, अजून सगळ्यांचा उल्लेख करता येईल अशी सगळी मंडळी या निमित्ताने येऊन अनेक इतिहासाचे दाखले, अनेक प्रश्न उत्तर या गायनाच्या माध्यमातून सांगत असतात। ही फार एकतर दुर्मिळ असलेली व्यवस्था आज आपल्याला ऐकायला मिळते आणि याच्यातून खऱ्या अर्थानं शब्दभ्रंश असेल, बाकीच्या गोष्टी असतील, अशा अनेक गोष्टी इतिहासातल्या गमती जमती आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं कळतात। एक मनोरंजन म्हणून, एक सामाजिक ऐक्य टिकून राहावं, एक ही महाराष्ट्राची, भारताची सगळी संस्कृती टिकून राहावी या उद्देशानं लोणी ग्रामस्थ असतील, राष्ट्रप्रेमी युवक मंडळ लोणी असेल किंवा गावातील सगळ्यांचा उल्लेख करता येईल, या सगळ्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम यशस्वी होत असतो। तुम्हाला अजून पुन्हा शाहिरांचा कलगीतुरा अजून ऐकायचा आहे आणि म्हणून अधिकचा वेळ न घेता पुन्हा एकदा या आपल्या उपक्रमाला आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, राज्याचे सहकार मंत्री आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब, त्याचबरोबरीनं शिरूर लोकसभेचे प्रथम संसदरत्न खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केलेली आहे त्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।